अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। इचलकरंजी येथील वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी मोठा दिलासा मिळाला आहे। राज्य सरकारने यंत्रमाग उद्योगांसाठी वीज दरामध्ये सवलत लागू केली आहे, ज्यामुळे या क्षेत्रातील उत्पादन खर्च कमी होईल आणि रोजगार निर्मितीला गती मिळेल। वस्त्रोद्योगामध्ये कृषी क्षेत्रानंतर सर्वात जास्त रोजगार निर्मितीची क्षमता आहे, त्यामुळे प्रत्येक राज्य आपल्या राज्यामध्ये वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी वस्त्रोद्योग क्षेत्राच्या विकासासाठी सोयी सुविधा व प्रोत्साहने पुरवित असते। वस्त्रोद्योगामध्ये कमी गुंतवणुकीमध्ये अधिक रोजगार निर्मितीची क्षमता आहे। ही बाब विचारात घेऊन दिनांक 15/2/2018 रोजीच्या शासन निर्णयान्वये वस्त्रोद्योग धोरण 2018 ते 23 घोषित करण्यात आले आहे। या धोरणातील तरतुदीच्या अनुषंगाने शासन निर्णय दिनांक 21 डिसेंबर 2018 अन्वये 27 HP पेक्षा कमी व 27 HP पेक्षा व त्यापेक्षा जास्त जोडभार असलेल्या यंत्रमाग धारकाच्या वीज दरातील विसंगती दूर करण्याच्या दृष्टीने 27 HP पेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमाग घटकांना रुपये 3.77 प्रति युनिट व 27 HP पेक्षा जास्त परंतु 201 HP पेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमाग घटकांना रुपये 3 प्रति युनिट वीज दर सवलत लागू करण्यात आली आहे। तदनंतर शासन निर्णय दिनांक 13/9/2019 अन्वये 27 HP पेक्षा जास्त परंतु 201 HP पेक्षा कमी दामाच्या यंत्रमाग घटकांना वीज दरामध्ये प्रति युनिट ₹3 ची देण्यात आलेली वीज सवलत सुधारित करून प्रति युनिट ₹3.40 वीज सवलत लागू करण्यात आली। तदनंतर दिनांक 15/3/2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये 27 HP पेक्षा जास्त परंतु 201 HP पेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमागांना प्रति युनिट रुपये 0.75 तसेच 27 HP पेक्षा जास्त जोडभार असलेल्या यंत्रमागांना प्रति युनिट रुपये 1 अतिरिक्त वीज सवलत लागू करण्यात आली आहे। या शासन निर्णयान्वये जे यंत्रमाग वस्त्रोद्योग विभागाकडे नोंदणी करतील व त्यांना मान्यता प्राप्त होईल अशाच यंत्रमाग उद्योगांना सदर वीज सवलत सदर शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023-28च्या कालावधीपर्यंत लागू करण्यात आली आहे। तथापि सदर नोंदणी करण्यास येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन सदर नोंदणीची अट रद्द करण्याबाबत लोकप्रतिनिधी तसेच विविध वस्त्रोद्योग संघटनांनी सादर केलेल्या निवेदनानुसार दिनांक 2/9/2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये दिनांक 15/3/2024 रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद नोंदीची अट शिथिल करण्यात आली आहे। दरम्यान शासन निर्णय पुढील प्रमाणे 1. वरील प्रस्तावनेमध्ये नमूद केल्यानुसार एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण सन 2023 ते 28 अंतर्गत वीज सवलतीचा लाभ मिळण्यासाठी राज्यातील सर्व यंत्रमाग घटकांनी सदर शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या कालावधीपर्यंत वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य करण्यात येत आहे। तसेच जे यंत्रमाग घटक 6 महिन्याच्या कालावधीपर्यंत वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करणार नाहीत त्यांची वीज अनुदान सवलत आपोआप बंद करण्यात येईल। 2. सदर शासन निर्णय दिनांक 7 ऑक्टोबर 2025 रोजीच्या बैठकीमध्ये मंत्रिमंडळाने दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने तसेच नियोजन व वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार तसेच वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक 525/2025 व्यय 2 दिनांक 29/9/2025 अन्वये दिलेल्या मान्यतेस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे। 3. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक 20251715428720 असा आहे। हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने स्वाक्षांकित करण्यात आला आहे। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।